म्हणजे काल सगळ्या राज्यातल्या सीईंची आणि आमचे सचिव अशी सगळ्यांची आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर एक बैठक झाली. परवा दिवशी म्हणजे परवा म्हणजे एक 3-4 दिवसापूर्वी जी पुण्यातली घटना घडली पुलाच्या जी त्याच्यावरनं परत एकदा म्हणजे यापूर्वीसुद्धा मान्सून सुरू व्हायच्या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाची अशीच बैठक घेऊन सगळ्यांना आपापल्या ह्याच्यातले ब्रिजेस वगैरे या सगळ्यांचं ऑडिट वगैरे करून घ्या अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या. आणि धोकादायक वगैरे कुठं काय झालं असेल किंवा हे होत असेल तर त्याचे रिपेअर्स जे काही करणं गरजेचं आहे ते ॲन्युअल मेंटेनन्सच्या ह्याच्यातनं करून घ्यावेत म्हणून सूचना दिल्या होत्या. पण ही जी घटना घडली त्याच्यानंतर परत एकदा मान्सूनचा सगळा एकंदर जोर बघून पावसाचा जोर बघून परत एकदा सर्व ब्रिजेसची जी ह्या ती त्याचं स्ट्रक्चरल जे काही ऑडिट आहे वगैरे हे करून घेऊन रिपोर्ट सगळे जे आहेत त्या प्रत्येक सीईंनी इकडं मंत्रालयाकडे पाठवावेत अशा सूचना दिल्या. दुसरं म्हणजे समजा एखादा ब्रिज जर वीक झाला असेल आणि तो जर वाहतुकीसाठी योग्य नसेल तर त्या ह्याला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देऊन तो ब्रिज ताबडतोब बंद करावा. दुसरं म्हणजे नुसतं बंद करत असताना त्यांना ही पण सूचना दिल्या की नुसतं बांबू लावा किंवा नुसतं बॅरिकेड किंवा सायनेज लावून हे करा असं नाही, तर परत त्याचं कुणी वापर करू नये किंवा शॉर्टकट आहे म्हणून जायचं वगैरे काही प्रकार होतात. तर त्याला रितसर सिमेंट कॉन्क्रीटचे बोल्डर्स वगैरे आणून रोड किंवा त्याचा ॲक्सेस जो आहे हा ब्लॉक करावा किंवा काही ठिकाणी जर ते नसलं तर थोडं डबर वगैरे टाकून पण हे करावं म्हणजे जे हलवता येणार नाही लोकांना. आणि दुसरं म्हणजे तिथली स्थानिक जी काही प्राधिकरण असेल मग ग्रामपंचायत असेल तर त्यांना कळवावं. थोडं आम्ही दुसरे एक सूचना दिल्यात की स्थानिक पोलीस स्टेशनना पण कळवावं किंवा ह्याच्यावरची वाहतूक बंद केलेली आहे म्हणून हे जरा पोलिसांचं पण लक्ष राहिलं किंवा समजा तरी कुठं कोण वाहतुकी जात असलं किंवा टू व्हीलर्स वगैरे तिथनं जर घातले जात असले तर थोडी त्यांच्यावर कार्यवाही झाली तर ते वापर जो आहे तो कायमचा तिथलाही होईल. त्याचबरोबर जिथं किरकोळ दुरुस्ती असेल तर त्या लेवलला करून घ्याव्यात म्हणून आपण सूचना दिल्यात. तसं ॲन्युअल मेंटेनन्सच्या प्रस्तावाला आपण मान्यता पण दिली आहे प्रत्येक विभागाच्या. त्याचबरोबर एक सगळ्यात म्हणजे 25-1 वर्ष जुन्या ब्रिजेस ब्रिटिशकालीन काही ब्रिजेस आपल्याकडे आहेत त्याचं पण संपूर्ण रिपोर्ट आपण मागवला आहे की ज्याचं म्हणजे त्याचं बेरिंग्स बदलणे असतात, त्याचं बाकीचे जे गॅप्स असतात त्याच्यातले काही कामं करण्याचं असतं. या गोष्टी आपल्याला टेक्निकली जे साऊंड कंपन्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ती करून घेता येतील असं. दुसरीकडे जर बघितलं असेल तर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते रस्त्याला तडे दिलेले पाहायला मिळतात. कशेरी बोगद्यामध्ये गर्दी लागलेली आहे, त्यामुळे अशा ठिकाणी काय उपाययोजना करतात? काल थोडं हे दोन्ही आपले नॅशनल हायवेचे सीई दोन्ही होते त्यांच्याशी पण याच्यामध्ये झाली की एकतर वाहतूक सुरळीत राहावी जिथं जिथं बांधकामं अजून अर्धवट आहेत आणि मेन म्हणजे इंदापूर आणि माणगाव यांची बायपासची कामं अजून व्हायला थोडा वेळ जाणार आहे कारण त्याचं रिटेंडरिंग परत एकदा झालं. आता काही महिन्यापूर्वीच नवीन एजन्सी तिथं आली आहे. त्यामुळं हे दोन ह्याच्यामध्ये तिथली जी ट्रॅफिक आहे एकतर त्यांना कालसुद्धा सूचना दिल्या की सर्व्हिस रोड तुम्ही क्लिअर करून ठेवा. जिथं जिथं मेन कॅरेजवे अजून यूजमध्ये नाही त्या ठिकाणी सर्व्हिस रोड तुम्ही क्लिअर करून ठेवा. मग त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल जे काय असेल ते करून ठेवून सर्व्हिस रोडवरनं वाहतूक ही सुरळीत राहिली पाहिजे, वाहतूक अडकली नाही पाहिजे ह्या सूचना दिलेल्या आहेत. थोडं लँडस्लायडिंगचा काही ठिकाणी जो काही प्रकार होतोय परशुराम घाटामध्ये पण परत थोडं काही ठिकाणी लँडस्लाईड परत झाले तर त्याला पण खबरदारी वेळच्या वेळी घ्यायच्या सूचना दिल्यात. आणि कशेडी टनलचं पण आपण जे आता म्हटला तर त्याच्या पण आपण सूचना देऊ की त्या ठिकाणी जर गळती कुठनं झाली असेल तर ती थांबवण्यात यावी आणि त्याचा कुठं धोका टनलला होणार नाही ह्याचं दक्षता घेण्याच्या सूचना नक्की दिल्या जातात. बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेल्याची प्रथा देखील पाहायला मिळतात, विशेषतः कराड चिपळूण वगैरे या भागातले. ॲक्च्युली तिथली माहिती मी घेतली काल म्हणजे त्या हायवेचं काम नॅशनल हायवे ह्याच्याकडनं चालू आहे.
थोडं तिथं पाऊस जरा मोठा आल्यामुळं त्या ह्याच्यातनं पाणी तो जो पर्यायी रोड काढला होता त्याच्यावर थोडं एकदम आलं, तर त्यांनी तिथं आता रिपेअर्स वगैरे करून त्याच्यावरनं वाहतूक सुरू केली आहे. ॲक्च्युली तो टेम्पररी रोड आहे, जो आपण ज्या रोडची बातमी आली किंवा ज्या रोडवर पाणी आलं तो ते मेन ब्रिजचं काम चालू आहे, ते म्हणजे चालू असल्यामुळे टेम्पररी केलं आहे. आणि त्याच्यावरनं पण माझ्या माहितीनं काल संध्याकाळपर्यंत ते वाहतूक सगळी चालू करणार होते. पण शक्यतो हे करण्यापेक्षा मेन जे हायवेज आहेत किंवा मेन जे ब्रिजेस आहेत तेच लवकर कंप्लीट कसे करता येतील, म्हणजे मग हे, कारण पावसाळा अजून नाही म्हटलं तरी 2-3 महिने चालणार. आणि सध्या पावसाचा जर जोर बघितला तर हा पाऊस आपल्याला सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आहे असं दिसते. आता तर जून जुलै हा तर आपल्याकडं जून जुलै ऑगस्ट ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे कोकण आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आणि सगळीकडं मेन पावसाचा सीझन असतो. तर हे परत परत होणे, कारण ही टेम्पररी सगळं जे काय ते पर्याय आपण करतोय, पण मेन जे काही ब्रिजेस आहेत तेच कसे चालू करता येतील ते आपण थोडा प्रयत्न आपला आहे आणि तशा सूचना दिल्या. सर, किती धोकादायक पूल आणि ब्रिजेस आहे याची काही आकडेवारी आहे? अजून आलेली नाही आहे. साधारण पुणे रिजन म्हणजे एक्झॅक्ट अजून आलेली नाही आहे. पुणे सीनकडनं एक हे आली होती की एक 17 ते 18 ब्रिजेस त्यांच्या इथले धोकादायक आहेत. पण ते थोडं आम्ही त्यांना सांगितले की बाबा तुम्ही रितसर स्ट्रक्चरल सगळा रिपोर्ट द्या, नुसतंच असं आकडा कळवू नका की एवढे कुठले ब्रिजेस आहेत, त्याचं स्ट्रक्चरल काय प्रॉब्लेम आहे किंवा ते कसे हे करायचे, सगळं डिटेल आम्हाला हे द्या, की नुसतं मोगम रिपोर्टिंग नको. अशा पद्धतीनं काल सगळ्या सीईंना सांगितलं. सर, कोकणात आपण जर बघितलं असाल तर पावसाचं प्रमाण सर्वाधिक असतं. आता देखील पाऊस पडतोय. मुंबई गोवा महामार्गावर देखील पुन्हा एकदा खड्डे झाले की गणपती देखील काही महिन्यांवर आले. या काळात नाही, आता ह्यात काय झालंय, मी आता मग सांगितलं तसं आपण सर्व्हिस रोड क्लिअर करून ठेवा म्हणून परत सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं सर्व्हिस रोडमधनं वाहतूक चालू आहे ती सगळी क्लिअर करून ठेवा म्हणून. मेन कॅरेजवेला कुठं अडचणी आल्या असल्या तर त्या पण एक थोडं संगमेश्वरच्या इथं प्रॉब्लेम आहे, कारण संगमेश्वरच्या इथलं काम थोडं मागं पडलं. म्हणजे ॲक्च्युली एजन्सीमधले 2 एजन्सी असल्यामुळे त्यांच्यामधला तो विषय होता, पण डिपार्टमेंटचं पूर्ण हे चाललं होतं की बुवा ते काम लवकर व्हावं. पण थोडं संगमेश्वरच्या इथलं काम मागं पडलं, त्याचं पण आत्ता सध्या तरी थोडं तिथं चिखल वगैरे या गोष्टी ज्या होत होत्या त्या क्लिअर करून ठेवल्यात. पण तिथं थोडा प्रॉब्लेम आहे हे म्हणजे मला पण मान्य आहे. तर त्याचं पण आपण हे करतोय की बाबा लोकांना त्रास होऊ नये किंवा वाहतूक तिथं अडकू नये यासाठी त्याचं काय म्हणायचं मुर्मीकरण वगैरे ह्या गोष्टी त्या संबंधित एजन्सीकडनं करायचं काम सुरू आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांचं पण त्याच्यावर लक्ष आहे. जो पुण्यातला पूल पडला, खरं तर पूल बांधण्यासाठी निधी देखील हे केला होता, तरी देखील त्याचं काम आहे ते सुरू झालं नाही. त्यामुळे यावर जे दोषी आहेत त्यांच्यावर नाही, नक्की रवींद्र चव्हाण साहेबांनीच या पुलाला, म्हणजे मी जी प्राथमिक माहिती घेतली आहे याविषयीची, की रवींद्र चव्हाण साहेब मंत्री असताना त्यांनी निधी दिला होता आणि टेंडर वगैरे होऊन काही त्यात दिरंगाई जी झालेली आहे त्याचं पूर्ण आम्ही सगळे जे आहेत ते म्हणजे सगळे त्याचे डिटेल्स, त्याचं जे काही रेकॉर्ड आहे हे सगळं मागवलं आहे. थोडं मंत्रालयातल्या ह्याच्याकडनं मी पण सूचना दिल्यात की त्याची सगळी स्क्रुटिनी करून अशा पद्धतीनं मुद्दामून, म्हणजे ठीक आहे टेक्निकल काही गोष्टी असल्या त्या तर आपण समजून घेऊ शकू किंवा काही प्रॉब्लेम टेक्निकली होते, डिझाईनचे होते वगैरे हे समजून घेऊ शकतो. पण जर मुद्दामून काही त्याच्यामध्ये असं दिरंगाई झाली असेल, कारण शेवटी 4-5 लोकांचे प्राण गेलेले आहेत, म्हणजे हे काही असं काही दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. शेवटी आपण पण आता खरं म्हणजे तो ब्रिज जो होता तो ग्रामविकास विभाग आहे, पण शेवटी आपल्या राज्यातल्या आपली लोक त्याच्यामध्ये दगावलीत राज्यातली, त्यामुळे ती जबाबदारी तर सगळ्यांची येते आलेली आहे. त्यामुळे नक्की आमची ती स्क्रुटिनी चालू आहे. आम्ही मंत्रालयाने यांच्याकडनं त्या सगळ्याचं स्क्रुटिनी करतोय किंवा ह्यात मुद्दामून हे केलं गेलं म्हणजे दुर्लक्ष केलं गेलं किंवा मुद्दामून का व टेक्निकल त्याच्याप्रमाणे आपण म्हटलं जसं जे दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कार्यवाही नक्की करू. सर, काही राजकीय प्रश्न होते. धर्मांतर करणाऱ्यांचा सायराट करा असं आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात एकंदरीत, कारण जबरदस्तीने धर्मांतर केले जाते आणि जागेवरतीच ठोकून काढा, मी 1 लाखाचं पारितोषिक देत असंही सांगितलेलं आहे. आपली भूमिका काय असेल? नाही, आता त्या पडळकर साहेब आमदार साहेब काय म्हटली मी नाही ऐकलेली बातमी, पण
एक तर आहे की जबरदस्तीनं कुठलीही गोष्ट म्हणजे धर्मांतर असू दे किंवा ही झाली नाही पाहिजे. शेवटी जर एखाद्याचं हे असलं तर तो विषय वेगळा आहे, पण अशा पद्धतीनं जबरदस्तीनं काही होत असलं तर त्याला नक्कीच कायदेशीर जे आहे ते जे काही आपल्याकडे उपलब्ध आहेत ते वापरून या गोष्टी थांबल्या पाहिजे. सर, भाजपमध्ये मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने इन्कमिंग वाढला आणि देखील पक्षप्रवेश आहे, काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला धक्का देण्याचा प्लॅन भाजपने आखलेला आहे. साहेब असं काही नाही आहे की म्हणजे शेवटी आज देवेंद्रजींच्या नेतृत्वावर राज्यातला सगळ्यांचा फार मोठा विश्वास आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, दिसतंय आपल्याला. केंद्रात सुद्धा आज मोदीजींचं आता 11 वर्ष पूर्ण झालीत. पंतप्रधानांचं काम सगळं आपण बघितलंय. नुकतं जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्यामध्ये जी देशानं आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली हे आपण बघितले. शेवटी पाकिस्तानला गुडघ्यावर येऊन हे सगळं थांबवा, म्हणजे युद्ध जे आहे ते थांबलं पाहिजे हे त्यांना हे करायला लागलं. आज देशात म्हणजे पंतप्रधानांचं काम प्रतिमा आज त्याच्यातच आज आपली इकॉनॉमी चौथी झाली. म्हणजे आज आपण मला वाटतं जपानला मागं टाकून जर्मनीला हे करून आपण 5व्यावरनं 4थ्या ह्याच्यावर गेलोय. त्यामुळे नक्कीच लोकांचा विश्वास आहे आणि भाजप हा पक्ष म्हणजे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. व आता ज्या लोकांना काम करायचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आता विश्वास राहिला नाही, त्यांनी भाजपमध्ये येऊन चांगलं काम करावं. आम्ही शेवटी पक्ष आम्हाला वाढवायचा आहे, भाजप आम्हाला पक्ष. त्यामुळे शेवटी जे चांगली लोक आहेत जे येतात त्यांना नक्की राज्याचे आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की त्याप्रमाणे काम करू. काल सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश झाला, त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलं की आज यांना सलीम कुत्ता सोबतचा व्यक्ती भाजपमध्ये चालतो, उद्या दाऊद सुद्धा भाजपमध्ये आला ते ह्यांना चालेल. आता विरोधकांचं कसं आहे, आता त्यांच्याकडनं सोडून गेले की परत मग भाजपलाही करायचं. आता ते काय ते कोल्हापूरचे पैलवान सांगलीचे चंद्रहार पाटील ते शिंदे साहेबांकडे गेले की त्यांना आता ते पैलवान आवडत नाहीत असं झालं. असं नाही ना की तुमच्या बरोबर ते होते त्यावेळेला त्यांना लोकसभेला तर फार हे केलं होतं. असं आता ह्या जे येतात त्यांचा त्या पक्ष नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं ज्या पक्षामध्ये काम करण्याची संधी आहे आणि जो पक्ष काम करतोय, जे पक्ष नेतृत्व लोकांना राज्यात मान्य आहे त्या पक्षामध्ये यायचं झालंय. म्हणून भाजपकडं लोकांचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व म्हणजे ज्याला आपण प्रूव्हन म्हणू असं नेतृत्व राज्यात आणि देशात आज त्यांचं सगळीकडे एक इमेज झाली आहे. आणि काम करणारे नेते आहेत. उगाच आपलं नुसतं घेऊन फिरायचं किंवा नुसतं गोळा केले म्हणून काय असं नाही, तर काम शेवटी आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होतात. आज राज्य आपलं बघतोय पुढं चाललंय त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून. त्यामुळे शेवटी आमच्याकडे इन्कमिंग तर राहणार ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. थँक्यू. हिंदी सक्ती संदर्भात एकूणच मोठ्या प्रमाणात रोष सध्याला पाहायला मिळतो आहे. कुठे शिक्षण तज्ञ असेल किंवा मग मनसे असेल त्यांच्याकडनं देखील नाही, मला वाटतं ह्याच्याबद्दल सीएम साहेबांनी भूमिका राज्याची जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. आता सीएम साहेबांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्यावर अजून वेगळं बोलणं जरा चुकीचं होईल. आणि शेवटी भाषा तर सगळ्यांना प्रिय आहेतच, म्हणजे त्याला काही नाही. पण शेवटी सीएम साहेबांनी पण हिंदी सक्तीचा किंवा जो काही झाला होता त्याच्यावर स्वतः भूमिका किंवा राज्याकडनं भाष्य केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर मुद्दा उपस्थित राहतो की राज ठाकरे किंवा उभाटासारखे पक्ष जे आहेत ते लगेच सुरू करतायत की मराठी अस्मिता आहे, मुंबईमध्ये मुद्दाम हिंदी भाषिकांचं वर्चस्व भाजप पाहत आहे की राजकीय भूमिका आहे मुद्दाम गेलेली. असं नाही आहे. शेवटी मुंबई काय महाराष्ट्र काय हा मराठी माणसाचाच आहे. आणि मराठी माणूस म्हणजे नुसतं आपण काय एका जातीपुरता किंवा नुसता मराठा म्हणजेच मराठी माणूस असं नाही आहे. या राज्यात जी असणारी सगळी राहणारी जी आहेत, जी महाराष्ट्राचे नागरिक आहेत, ती सगळीच मराठी माणसं आहेत. त्यामुळं असं काही अगदी धरून झालं हे जरी हिंदीचा विषय जरी आला
तरी मुंबई मराठी माणसाची राहणार नाही किंवा नाही आहे असं होऊ शकत नाही. की मराठी माणसं अख्खं राज्यच मराठी माणसांचं आहे आणि सगळेच आहेत त्यात. म्हणजे काय म्हणतो आपण 18 पगड जाती सगळेच या याच्यामध्ये आहेत. त्यामुळे ह्यात काय या निमित्तानं काय होतंय की विरोधकांचं विशेषतः उबाटाचं आणि मनसेचं असा दावा येतो की भाजप किंवा राज्याचे मुख्यमंत्री हिंदी भाषिकांना कौल अधिक देत आहेत की सरकार हिंदी भाषिकांकडे झुकतं माप देत आहे. नाही असं कुठं हे नाही आहे. स्वतः मी म्हटलं जातं मुख्यमंत्री साहेबांनी या सक्तीच्या बद्दलचा म्हणजे घोषणा केली आहे किंवा त्याच्यावर काय निर्णय तो हे केलेला आहे. तेव्हा असं काय नाही. आणि सगळे आपण मराठी म्हणजे भाषा इथं आपल्या राज्याची आपली भाषा आहे, मातृभाषा आहे. तेव्हा त्याचा अभिमान आम्हाला जसा सगळ्यांनाच आहे. कुणाला त्याचा अभिमान आहे असं नाही. ते कुणी पण त्या गोष्टीला मान्य पण करणार नाही. आणि शेवटी असं आहे जिथं मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका घेतली आहे त्याच्यावर आपण वेगळं आणि बोलणं. आता विरोधकांना महानगरपालिका वगैरे जवळ यायला लागल्यात, त्यांना त्यातनं वाटत असेल की काही इश्यू राहिले नाहीत, मग हा इश्यू केला तर तेवढंच आपल्याला लोकांमध्ये असं असतं. इलेक्शन यायला लागले की मराठी माणूस आणि हे ते सगळं आपोआप विषय जागे होतात. त्यामुळे ठीक आहे, आता काय हे राजकारणाचा भाग आहे सगळा. पण शेवटी आम्हाला एकतर विश्वास आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस हा ताटमानेनंच काम करणार राहणार एवढं आम्हाला नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.